श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. स्वामी समर्थ प्रकट दिन 20 मार्च रोजी आहे आणि गुढीपाडवा 19 मार्च रोजी आहे. म्हणजे ओळीने 2 दिवस सेवा, उपाय किंवा अनेक चांगल्या शुभ गोष्टी करण्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाचा दिवस आहे. दोन्ही दिवस आपल्याला भरपूर सेवा करायच्या आहेत, त्याच पद्धतीने उपाय करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढी कशी उभी करावी आणि 1-2 गोष्टी अजून तुम्हाला महत्त्वाच्या सांगणार आहे, ज्या गुढीपाडव्या दिवशी चुकूनही करू नयेत. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. नवीन असाल चॅनेलवर तर सबस्क्राईब करा, ऑलचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. त्याच पद्धतीने आपले सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा, कारण त्यावरही माझ्या स्वतःचे आयुष्यातील पर्सनल व्हिडिओ मी टाकत असते. तुम्हाला माझ्याबद्दल जाणून घ्यायला आवडत असेल तर त्याही चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा. आता गुढीपाडव्या दिवशी गुढी कशी उभी करावी ह्याचाच व्हिडिओ आज मी घेऊन आलेली आहे. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला बांबूची काठी ज्याला म्हणतात ती आपल्याला घेऊन यायची आहे. मी तुम्हाला 2-3 दिवस सांगत आहे, आजही सांगते की ती जी काठी आहे, गुढीची काठी ज्याला आपण म्हणतो, ती घरी घेऊन येताना त्यामध्ये मागामागी म्हणजेच बार्गेनिंग करू नका. 150, 100, 200 ह्याच्या पुढे त्याची किंमत नसते. योग्य किंमत त्या व्यक्तींना द्या आणि आपल्याकडे गुढीसाठी आपण ती घेऊन या. कारण अशा अनेक गोष्टी आहेत, वारंवार मी तुम्हाला सांगत असते. डीमार्टला जा, हॉटेलला जा, मॉलला जा, 1 रुपया पण तिथं आपण म्हणत नाही. 500 झाले आहेत, 400 घ्या. मात्र छोट्या छोट्या व्यावसायिक, शेतकरी असू दे, कुंभार लोक असू दे किंवा हे गुढीचे असू दे, ह्यांना आपण म्हणतो 20 कमी घ्या, 50 कमी द्या. एवढे असतं का कुठं? करतो की नाही खरं सांगा. मी नाही करत, स्वतः अजिबात कधीच नाही करत, पण लोक करतात. तसं करू नका. असं समजा की तुम्ही डीमार्ट मध्ये खरेदी केली आहे, असं समजा तुम्ही एखाद्या मॉलमध्ये खरेदी केली आहे आणि ॲमेझॉन, फ्लिपकार्टला खरेदी केली आहे, जिथं 1 रुपया कमी करण्याचा ऑप्शनच नसतो. हा झाला पहिला भाग. ही चूक करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे घरी आणल्यानंतर पाडव्याच्या आदल्या दिवशी तयारी सगळी करून ठेवायची आहे. एक स्वच्छ देवाचं ओलं कापड करून घ्यावं, पाण्याखाली घालून ते घट्ट पिळून घ्यावं आणि ही जी गुढी आहे ती संपूर्ण वरपासून खालीपर्यंत अशी स्वच्छ पुसून घ्यावी. धुवू नका, शक्यतो खराब होण्याची शक्यता असते, म्हणून पुसून घ्यावी आणि तिला उन्हात ठेवावी आदल्या दिवशी. म्हणजे त्याला जे खूप लोकांचा हात लागलेला असतो, आपण ती विकत आणलेली असते, म्हणून त्याचा ओरा क्लीन होण्यासाठी, थोडक्यात ती पवित्र होण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. ते झाल्यानंतर गुढीची साडी आता मी तुम्हाला परवा दाखवली. ज्यांनी मागवली असेल त्यांनी ठीक आहे. मी यावर्षीपासून अशी गुढीची साडी घेतलेली आहे, तयार साडी. खूप आवडली मला ही. हे बघा, आता तुम्हाला मागवून मिळणार नाही, पण तुमच्या बाजारपेठेत, दुकानात कुठेही मिळत असेल तर घ्या. काम खूप सोपं झालंय बघा. यामध्ये काठी घालायची आणि याला ही आंब्याची पानं पण आहेत. ऍक्च्युली मी ओरिजिनल लावणार आहे, पण शो साठी म्हणाल तर हे बघा, खूपच छान आहे. म्हणजे मला स्वतःला ही आयडिया खूप आवडली आहे. पुढच्या वर्षी मी नक्की या साड्या विक्रीसाठी ठेवेन. तर ही साडी जी कुठली तुमच्याकडे असेल, समजा तुम्ही 6 वारी घेतली तर त्याचं फक्त सिल्क असावी. म्हणजे आपण अंगात चांगलं घालायचं आणि गुढीला प्रिंटेड वगैरे असं नाही. अशी 2 रंगाची छान अशी साडी चॉईस करा. घरातली असेल तरी चालेल, न वापरलेली, नवीन कोरी अशी साडी आपल्याला घ्यायची आहे. आणि ती साडी प्रेस केलेली असावी, जर चुरगाळलेली असेल तर छान स्वच्छ असावी, एवढं मात्र लक्षात ठेवा. ड्रायक्लिनिंग केलेल्या वगैरे सुद्धा साड्या गुढीला उभी करायच्या नाहीत. अंगात घातलेली साडी गुढीला आणि गणपती गौरीतल्या गौरीला कधीच घालू नये, हे एक गोष्ट लक्षात ठेवा. सकाळी, गुढीपाडव्याच्या सकाळी एक ताट तयार करा. म्हणून तुम्हाला मी सगळं आधीच सांगते. त्या ताटामध्ये कुंकू, हळद, चंदन, त्यानंतर थोडेसे पाणी आणि गोमूत्र असेल तर गोमूत्र, कुंकू, हळद सांगितले, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, एक सुपारी, हे सगळं साहित्य ठेवा. दुर्वा, त्यानंतर पाणी, दूध, साखर, पंचामृत एवढं साहित्य ठेवा. गुढीची जी काठी असती ती, आंब्याची पाने, तांब्या भांड, छोटंसं पाण्याचं तांब्या भांड,
तांब्याचा कलश, एक चांगली दोरी जी आपण गुढी बांधायला वापरतो, सुतळी वापरायची नाही, एक चांगली दोरी किंवा कलाव्याचा धागा, त्याच पद्धतीने एक नारळ, कडुलिंबाची पाने, ह्याची आंब्याची पाने आणि चाफ्यांच्या फुलांचा हार. मग तो पिवळा चाफा असू दे किंवा पांढरा चाफा असू दे, पांढऱ्या चाफ्यांना जास्त मान आहे या दिवशी. एवढे सगळे साहित्य आणि एक छानसा पाट, सोनेरी कुठलाही चौरंग किंवा पाट, एवढे साहित्य आपल्याला लागणार आहे. सगळ्यात आधी गॅलरीत गुढी उभी करत असाल, संपूर्ण गॅलरी घासून पुसून स्वच्छ करावी. त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारात करत असाल तर त्याही जागेची शुद्धता खूप महत्वाची आहे. झाडून, पाणी मारून, हळदीचा सडा मारून अशाच पद्धतीने घ्यायचं आहे. चौरंगावर उभी करत असाल तरी पण थोडंसं हळदीचं लेपन त्याच्यावर आपल्याला करून घ्यायचं आहे. घरातली स्वच्छता करायची आहे 5 पहाटे. त्यानंतर उंबरा आपल्याला स्वच्छ धुवून त्याच्यावर हळदीचं लेपन, उंबऱ्याची पूजा करून घ्यायची आहे. दरवाजाला आंब्याची पाने, झेंडूची फुले याचा आपल्याला तोरण बांधायचं आहे. नुसत्या आंब्याच्या पानांचं बांधलं तरीही चालेल, पण शुभ दिवस आहे, दरवाजाला तोरण अवश्य बांधा. त्यानंतर देवपूजा करून घ्या. देवपूजा करून झाली की सकाळी 7च्या आत, अगदी 7, 8, 9च्या आतमध्ये तरी गुढी उभी केलीच पाहिजे. आपण गुढी उभी करताना सगळ्यात आधी तयारी घरामध्ये करा की गुढीला साडी नेसवून घेणे. सहावारी असेल तर छान छोट्या छोट्या निऱ्या करून घ्या, त्याला छान बांधून घ्या, टक करून घ्या आणि त्यानंतर गुढीला 5 बोटे कुंकवाची, 5 बोटे हळदीची लावा आणि थोडंसं गुढीला हळद तुम्हाला लावता आली खालच्या बाजूला तर तीही लावून घ्या. ही साडी बांधताना त्याच्यानंतर त्याच्यावरती कडुलिंबाचा पाला आणि चाफ्याच्या फुलांचा हार आणि हे आपलं आंब्याची पाने, हे तिन्ही आणि गाठी असती ना आपली गोड गाठी, ती एकत्र बांधून घ्या. 100 दोऱ्या म्हणजे 4 दोऱ्या वापरण्यापेक्षा एकाच ह्याच्यात ते बांधून घ्या. साडीची दोरी वेगळी, ही दोरी वेगळी, कलाव्याची हे घ्या. आता हे सगळं घट्ट बांधून घ्या. त्यानंतर हे गुढीला बांधा, हे जे फुलं हार सगळं गुढीला बांधा आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी तांब्याचा तांब्या स्वच्छ घासलेला चकचकीत असावा, त्याच्यावर कुंकवाने स्वस्तिक काढा, मध्ये टिंब काढा, मध्ये बिंदू काढा, कडेला 2-2 रेषा आणि मग इकडच्या बाजूला 5 रेषा, तांब्यालाही हळदी कुंकू लावून घ्या आणि मग गुढीवर ते पालथा आपल्याला घालायचा आहे. घरातील जर जेंट्स व्यक्ती उभी करणार असेल, पुरुष मंडळी, त्यांनी टोपी अवश्य घाला. कमरेला चामड्याचा बेल्ट लावू नका. साधा कुर्ता लेंगा असा छान पोशाख करा. म्हणजे तुम्हाला कळत असेल की सणावाराला जसा आपण पोशाख करतो असा छानसा पोशाख करा आणि त्यानंतर मग सगळ्या घरातल्यांनी आवरून गुढी पुढे उभं राहावा आणि गुढी एका पाटावर छानपैकी व्यवस्थित, खिडकीला असेल किंवा तुमच्या दरवाजाला जशी तुमच्याकडे सोय. आता मी तुम्हाला असं नाही म्हणू शकत की अशीच बांधा तशीच बांधा, जशी सोय आहे त्या पद्धतीने तुम्हाला गुढी आधी बांधून घ्यायची आहे पाटावर किंवा चौरंगावर. त्यानंतर मग खाली पूजा करायची. पुन्हा एकदा गुढीला हळदी कुंकू व्हायचे. महिलांनी सुद्धा गुढी उभी केली तरी चालते. ज्यांच्या घरात जेंट्स नाही, ज्यांचे मिस्टर मिलिटरीत आहेत, कामानिमित्त बाहेर आहेत, नाही करू शकत, त्या सगळ्या महिला सुद्धा गुढी उभारू शकतात. आता हे सगळं झाल्यानंतर गुढीची पूजा करा, हळदी कुंकू, थोडंसं पाणी शिंपडा. मग गणपतीची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला सुपारी स्वरूप. आता एका तांबणामध्ये छोट्याशा सुपारी घ्या, त्याच्यावर अभिषेक करा, हळदी कुंकू पुसून घ्या, ती सुपारी ठेवा अक्षतांवर गुढीच्या शेजारी. त्याला लाल फूल, गुळ खोबरं, पंचामृत हे नैवेद्य दाखवून घ्या. दूध साखरेचा नैवेद्य दाखवून घ्या. फुलांचा हार, फुलं जे काही असेल ते गुढीला खाली पण सजवा. त्यानंतर तुपाचा दिवा लावा, गुढीला आपल्या ओवाळा, फूल हार सगळ्यांनी हळदी कुंकू व्हा आणि एक नारळ गुढीला आपल्याला ठेवायचा आहे. ब्लाउज पीस नारळ किंवा नुसता नारळ ठेवलात तरीही चालेल. आणि गुढी उभारल्यानंतर सगळ्यांनी ओम ब्रह्मध्वजाय नमः किंवा ओम श्री ध्वजाय नमः या मंत्राचा एक 11 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. बाकी काही नाही, एवढंच आहे, सोपं आहे. आणि सगळ्यांनी नमस्कार करा, गुढीला ओवाळा आणि दिवसभर गुढी राहू दे. ती संध्याकाळी कशी उतरवायची, काय करायचं हे मी तुम्हाला दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि अशा पद्धतीने गुढी आनंदाने उभी करा, सगळ्यांनी वरती बघून नमस्कार करा आणि असा आपला दिवस घालवा. सुतक पिरियड असेल तर कुणाकडून तरी बसवून घ्या आणि जर तुमच्यात चालतच नसेल सुतक असल्यावर तर मग गुढी नाही उभारली तरीही चालेल.
बाकी तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी रात्री उत्तरे नक्की देईन. आजचा दुपारचा लाईव्ह खास आपल्या खूप भव्य दिव्य अशा सुंदर सुंदर मूर्तींचा लाईव्ह मी आज दुपारी 4 वाजता घेऊन येत आहे. तर सर्वांनी लाईव्हला उपस्थिती द्याल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ.